मालिक सम्मानीय संतोष भाई नामदेव पाटिल साहब, इनकी तरफ से 3000 का इनाम है छक्कों की हैट्रिक के लिए। हरिभक्त पारायण सन्माननीय संतोषजी महाराज साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे। विनंती असणार आहे व्यासपीठावरती येऊन असनस्त व्हावं। शुभेच्छा आणि स्वागत तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून है। मैदान के अंदर टॉस किया, टॉस को जीता टीम आगासन ने फैसला लिया पहले गेंदबाजी का। विराज गेंदबाजी के भागदौड़ संभालेंगे। B1 का ये पहला पावर प्ले का ओवर। सलामी बल्लेबाजों की जोड़ी अजय पाटिल आदित्य पाटिल, ये A1 जोड़ी मैदान के अंदर। पहली बॉल, लेट्स प्ले द गेम इज ऑन। पहली गेंद कमाल की डिलीवरी, वुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में पहुंच चुकी है। डॉट गेंद के साथ शुरुआत की गई। P1 का ये ओवर, दो खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर, बाकी सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर आपको नजर आएंगे। फील्डिंग रिस्ट्रिक्शन होता है इस ओवर में, वो पावर प्ले का ओवर आपको देखने को मिलेगा। बाउंसर ये गेंद थी, पुल कर दिया, पुल पावरफुल ब्यूटीफुल सक्सेसफुल। नंबर आया 6। A1 जोड़ी देखिए हमारी ऑर्गेनाइजर उत्तम भाई पाटिल और नाना भाई पाटिल साहब, इनकी तरफ से अजय को 3 छक्कों के लिए रोकड़ा यहाँ पे 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। इनाम यहाँ पे लगाए गए हैं। घुटना टेक, शॉट खेलने की कोशिश लेकिन वाइड बॉल। अंपायर का इशारा आएगा, एक धमाकेदार छक्का देगा अजय पाटिल। बल्लेबाजी की तोप मानी जाती है वो टीम दहीसर की। बल्लेबाजी की तोप अजय पाटिल मैदान के अंदर आपको दिखाई देंगे। इनाम बहुत सारे लगाए गए हैं। विराज गेंदबाजी के भागदौड़ संभाल रहा है ये खिलाड़ी। P1 का ये पहला पावर प्ले का ओवर, रन भरे 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ पे देखिए रफ्तार, रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर विराज। वार आप उन पे कितने भी करो, कमबैक करने की ताकत रखने वाला गेंदबाज। वापसी करना आपकी सबसे बड़ी ताकत, क्योंकि डरोगे तो लोग और भी डराएंगे, लेकिन हिम्मत करोगे तो बड़े बड़े सर झुकाएंगे। ये मैं कहता हूँ, डरना नहीं होता, करना होता है। हारना नहीं होता, लड़ना होता है। मरना नहीं, मारना होता है। ये मैदान के अंदर डॉट गेंद को हमने देखा, कमाल की डिलीवरी। बल्ले का किनारा, ये देखिए नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये भी आया धमाकेदार 4। सन्माननीय नितीन शेठ भोईर साहेब आमचे दहीसर गावचे, त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे। सन्माननीय नितीन शेठ भोईर दहीसरचे आमचे या ठिकाणी आलेले आहेत। साहेबांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत। ये देखिए डीप द क्रीज गए, अपील जोरदार की गई, लाउड अपील। लेग बाइस, इट इज नॉट LBW, इट इज LB यानी लेग बाइस का सिंगल। यहाँ पे हमारे उत्तम शेठ पाटिल साहब, इनके छोटे भाई हमारे नागांव के सन्माननीय राम दादा पाटिल साहब, इनका यहाँ पे आगमन हो चुका है। गुजारिश है मंच के ऊपर आइए, आपका भी स्वागत। गति परिवर्तन वाली ये गेंद, यॉर्कर गेंद, चकमा देने वाली गेंद है। इसीलिए मैं कहता हूँ रफ्तार का सौदागर, दिमाग का जादूगर गेंदबाज विराज। डॉट गेंद उन्होंने फेंकी, अपनी गेंदबाजी में रन हुए पहले ओवर के बाद। 12 रन स्कोर कार्ड पर बगैर नुकसान, ये है अच्छी बात। विदाउट लॉस 12 रन आफ्टर 1 ओवर ऑन टोटल।
थँक्यू डिसो ऑपरेटर. या ठिकाणी बरीचशी भावडी मंडळी आमची पाहायला मिळते. सन्माननीय देसाई गावचे आमचे वैभव भाई पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्याच बरोबरीने दैसर गावचे सन्माननीय संतोष शेठ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि नेवाळीचे आमचे सन्माननीय महेश भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. या तिन्ही भावनांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि या मॅचचा आनंद घ्यावा. आपलं मनापासून स्वागत. सन्माननीय शिवदास दादा मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही मनापासून स्वागत. पहली ओवर के बाद रन बने 12. ये आए नए गेंदबाज केजू मुंडे जो उड़ा दे अच्छों के डंडे, लेकिन क्या उड़ा पाएंगे इस बार. राइट आर्म ओवर द विकेट का ये एंगल, कमाल का ये स्ट्रोक खेला है. पूरी तरीके से ऑफसाइड पर कमिट हुए थे. स्क्वायर कट करने की कोशिश थी. डीप बैकवर्ड पॉइंट पर फील्डिंग की गई इस गेंद की, तब तक मिला दुक्का. कि जो मुंडे अच्छे गेंदबाज है, होनहार खिलाड़ी है. ओम साई अगासन के एक महत्वपूर्ण खिलाड़ी, एक प्रमुख गेंदबाजी के हथियार में से एक है जिनको इस्तेमाल किया जा रहा है. सन्माननीय हमारे पप्पू भाई भोईर दैसर के इनका आगमन. उनसे गुजारिश है आइए मंच के ऊपर, आपका स्वागत जरूर किया जाएगा. शॉर्ट मिड विकेट पर सिंगल मैदान के अंदर दिखाई देगा. एक ही रन आया आहे. जर कोणी शेगोडी केली असेल, विनंती असणारी आपण ती शेगोडी विजवायची. जर कोणी केली आहे प्लीज शेगोड्या पेटवू नका, कारण की मैदानावरती धूर येत असतो, खेळाडूंना अडचण होत असते. ती अडचण त्यांना निर्माण झाली गेली नाही पाहिजे याची खबरदारी घ्या प्रेक्षकांनी. कोणी शेगोडी पेटवले असल तर प्लीज त्या ठिकाणी विजवायची है. फिर एक बार चलते हैं मैदान के अंदर. ये फुल टॉस थी, जाना था वाशी, पहुंच गई काशी. ये देखिए बाहरी किनारा लगा, शॉर्ट पॉइंट पर फील्ड की जॉय की गेंद की. सिंगल रन मिलेगा. पहले ओवर में 12 रन आए थे विराज मुंडे के ओवर में, लेकिन केजू मुंडे 3 गेंदों में 4 रन खर्च किए. किफायती ओवर, कंजूसी से भरा ओवर हम इस ओवर को कह सकते हैं. दोनों एंड से गेंदबाजी होती है. इस मैदान की ये खासियत, 360 डिग्री वाला ये मैदान. बैकफुट पर गए, ताकत का इस्तेमाल किया, स्ट्रेट राउंड द ग्राउंड, तीर की तरह सीधा साइड स्क्रीन बाउंड्री पर गेंद जाएगी. तब तक मिलेंगे यहां से 2 रन पूरे किए. 2 रन के साथ रन बनेंगे अब स्कोर कार्ड पर 18. 18 का आंकड़ा हमेशा हमें याद दिलाता है क्रिकेट के किंग विराट कोहली. उनकी जर्सी का नंबर 18, द चेस मास्टर, ग्रेटेस्ट इन द करंट क्रिकेट. विराट कोहली इनकी याद दिलाने वाला ये 18 नंबर. ये देखिए बाउंसर लेन की गेंद थी, मोमेंटम में नहीं थे, सही पोजीशन में नहीं थे, लेकिन क्या फर्क पड़ता है, जो चाहते हैं वो मिला. डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर ये आया 4. सेने का एक बड़ा नाम जिन्हें कहा जाता है उत्तम दादा पाटिल, जिन्हें मैं कहता हूं हुकुम का इक्का. अच्छी बाजी को पलटने की ताकत रखने वाला हुकुम का इक्का, जिन्हें मैं कहता हूं वो उत्तम दादा पाटिल साहब, जिनका गाना आपने सुना. उन्होंने ये ऑर्गेनाइज की है बड़ी टूर्नामेंट, बिग टूर्नामेंट. नागआउट टेनिस क्रिकेट के इतिहास में ये बहुत बड़ी डे नाइट की टूर्नामेंट है. 40+ टीमें खेलती है. रेगुलर ग्रामीण की टीमें भी इस टूर्नामेंट में खेलती नजर आती है. बैकफुट पर गए थे, इस बार ऑन साइड पर खेला. ताकत देखिए इस्तेमाल करने की कोशिश बार बार की जा रही है. बड़े शॉट लगाने की कोशिश की जा रही है, लेकिन अच्छे मोमेंटम में नहीं थे. एक चौवे को छोड़े तो ज्यादा रन आए नहीं है. सन्माननीय काळूराम दादा दशरथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही माझी विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय निलेश दादा पाटील साहेब उत्तर शिवचे आमचे, यांचं या ठिकाणी आगमन झालंय. निलेश दादा पाटील उत्तर शिवची विनंती आहे आपण सुद्धा यावं. आपलं स्वागत.
क्रिकेटचा आनंद घेत असतो आणि त्याही क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तो चलिए मैदान के अंदर चलेंगे. 2 ओवर के बाद रन संख्या बनी है 24 रन स्कोर कार्ड पर. पहले में आए 12, दूसरे में वे आए 12 आए पहले में, दूसरे में आए 12, कुल मिलाकर बने 2 में 24. अच्छा रन रेट मेंटेन किया जा रहा है. सलामी बल्लेबाजों की जोड़ी अभी भी मैदान पर है, लेकिन जो 1 मैन आर्मी बना है अजय पाटिल इनके लिए इनाम यहाँ पे जरूर लगाया. हमारी एवन जोड़ी उत्तम दादा पाटिल साहब और नाना भाई पाटिल साहब, इन्होंने 3000 लगाए हैं 3 छक्कों के लिए. और साथ ही साथ आदित्य पाटिल, अजय पाटिल और मिलिंद पाटिल, इनको भी इनाम लगाया है. प्रांशु इंटरप्राइजेस के संतोष भाई पाटिल साहब, इन्होंने इनाम लगाया 3 छक्कों के लिए, 3000 उनके भी है. चलिए नए गेंदबाज अब आएंगे. नागराज मुंडे, बहुत सारे मुंडे करने वाले खिलाड़ी हैं. ये देखिए हेलीकॉप्टर को घुमाया ऑफसाइड पर, ऊंचाई ज्यादा, दूरी पड़ गई कम, गेंदबाज ने दिखाया दमखम, बना सिंगम, विकेट को चटकाया, ओपनिंग जोड़ी को तोड़ा, दिया पहला बड़ा झटका. राहुल पाटिल आए नंबर 3 पर. ये भी होनहार खिलाड़ी है, ये भी, इन्होंने भी कई मैदानों पर धुआं उड़ाया अपनी बल्लेबाजी से. वही आएंगे. ये देखिए तेज तर्रार शॉट, गेंद है गैप में, लेकिन कमाल की फील्डिंग. क्रिकेट में इन्होंने फुटबॉल स्टाइल से गेंद को रोका, पैरों से रोका. वहां पे डीप में वाइडिश लॉन्ग ऑफ में गेंद को फील्ड किया गया. तब तक मिलेंगे यहां से 2 रन. राहुल पाटिल ने अपना खाता खोला, टीम के टोटल को लेकर गए 26 के ऊपर. 3 टीमें ग्रामीण की जरूर क्वालिफाई हुई है पिछली 3 दिनों में. ये देखिए बल्लेबाज ने लगाई ताकत, बल्लेबाज ने लगाया लॉफ्टेड हिट, खिलाड़ी बनाया सुपर हिट. ये आया 6. ये साई श्रद्धा साउंड रात बढ़ गई और उन्होंने रात को रंगीन बनाने की शुरुआत कर दी है. गाने देखिए उनके बड़े ही रोमांटिक मिजाज के हमारे डीजे ऑपरेटर, एक से बढ़कर एक गाने वो बजा रहे हैं. रात में ठंडी में गर्मी का एहसास दिलाने का काम उनका हो रहा है. माहौल को गर्म कर रहे हैं. बहुत सारे युवा मुझे दिख रहे हैं ग्राउंड में. आजकल फरवरी का महीना बहुत खतरनाक महीना होता है, बहुत सारी अनगिनत चीजें इस महीने में होती है. लेकिन क्रिकेट की बात करेंगे हम, मैदान के अंदर चलेंगे. धमाकेदार 6 आया. मैंने कहा था ये बल्लेबाजों ने कई मैदानों पर अपने नाम का धुआं उड़ाया है. उन्होंने एक छक्का देगा, लेकिन ये देखिए परफेक्ट यॉर्कर, एकदम क्रैकिंग डिस्ट्रॉइंग यॉर्कर जो आई. वापसी की है गेंदबाज नागराज नाम के गेंदबाज ने वापसी की है. यॉर्कर लेंथ वाली डिलीवरी को फेंका. यॉर्कर के लिए काफी गेंदबाज मशहूर थे.
फिर चाहे आप ऑस्ट्रेलिया के मिचेल स्टार्क की बात कर ले, श्रीलंका की लसित मलिंगा की बात कर ले, इंडिया के जसप्रीत बुमराह की बात कर ले, मशहूर गेंदबाज है। यॉर्कर के लिए एक और बार सटीक यॉर्कर, जड़ में डाला गेंद को, कोई मौका यहाँ पे दिया नहीं है, जड़ में डाली खतरनाक यॉर्कर, जिसे मैं कहता हूँ जहरीली गेंद। बहुत ही कठिन होता है इस गेंद पर शॉट लगाना। इस गेंद पर एक शॉट मशहूर था, हेलीकॉप्टर शॉट, जो हमारे इंडिया के पूर्व कप्तान सर महेंद्र सिंह धोनी इन्होंने इन्वेंट किया था। उस शॉट को काफी मशहूरत हासिल मिली थी, उस शॉट को बहुत सारे खिलाड़ी माहिर है उस शॉट को लगाने में। उत्तम दादा पाटिल, इनके भाई सम्माननीय रामनाथ दादा पाटिल, इनकी एंट्री हो चुकी है। ये देखिए रामनाथ दादा पाटिल साहब, इनका आगमन हुआ, उनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में। लेकिन 3 ओवर का खेल मैदान पर समाप्त हुआ। पहले में आए थे 12, दूसरे में आए थे 12, तीसरे में आए 11 और 3 ओवर के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 35, यानी 35 रन बने हैं टीम का टोटल। बड़ी बड़ी हस्तियों के बैनर आपको मैदान की चारों दिशाओं में नजर आएंगे, लेकिन अब जिस एंड से गेंदबाजी हो रही है वहां पे साइड स्क्रीन के एकदम सामने जो बैनर है सम्माननीय बाबू शेठ पाटिल साहब का, इनका बैनर है, उस पे अगर छक्का लगता है तो 2221 रुपए का इनाम दिया जाएगा बल्लेबाज को। देखिए बाबू शेठ धर्मा पाटिल साहब, इनका जो बैनर है उस पे अगर छक्का डायरेक्ट लगता है तो 2221 रोकड़ा दिए जाएंगे। और उन्होंने फ्रिज यहाँ पे हमें दिया है, स्पॉन्सर किया उन्होंने, उनका भी हम स्वागत करेंगे। बड़ी हस्ती, मनाचा मोडी बडा आणि दिलासा दिलदार बडा जपणारे व्यक्तिमत्व सन्माननीय बाबू शेठ धर्मा पाटिल साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी फ्रिज आम्हाला सुपूर्द करण्यात आले, त्याबद्दल त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय। 3 ओवर के बाद रन बनी है 35। विराज मुंडे फिर एक बार गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे। पहला ओवर उन्होंने फेंका था, 12 रन दिए थे, अब चौथा ओवर फेंकने आए वो। राइट आर्म ओवर द विकेट का एंगल, क्रॉस बैटेड शॉट, ताकतवर खिलाड़ी है, ताकत को मशहूर करने में कामयाबी मिल चुकी है इस खिलाड़ी को कई मैदानों के ऊपर। 1 रन आया, 3 टीमें रेगुलर ग्रामीण की क्वालिफाई हुई। पहले दिन में नारिवली टीम पहुंच चुकी है टॉप 4 में, दूसरी दिन में नावाड़ी पहुंची टॉप 4 में और तीसरे दिन में किरौली, ये 3 टीमें रेगुलर ग्रामीण की टॉप 4 में पहुंच चुकी है। आज के दिन में भी एक टीम वहां पे क्वालिफाई होगी। बैकफुट पर गए, ये देखिए पुल कर दिया, शॉर्ट आर्म पुल, लेकिन फंस गए। व्हाट अ कैच, ब्यूटीफुल कैच, एक्सीलेंट कैच, प्रोबेबली दिस इज द कैच ऑफ द मैच। थैंक यू सो मच। कैच यहाँ पे जरूर लपका गया, बल्लेबाज। चलिए समय आपको ज्यादा है नहीं, तुरंत यहां से खेल को शुरू किया जाएगा। मीर 11 गांव देवी दहीसर के पुरस्कर्ते सम्माननीय प्रवीण जी पाटिल साहब, इनकी यहाँ पे एंट्री हो चुकी है, उनका यहाँ पे आगमन हो चुका है, उनका भी मैं स्वागत करूंगा। सक्सेसफुल पैकर जिन्हें कहा जाता है सम्माननीय प्रवीण भाई पाटिल साहब, इनका आगमन, उनका भी स्वागत।
बाबू शेठ बाड़े साहब, इनका बैनर जो आप देख रहे हैं, अगर उस पे छक्का आता है तो 2221 का इनाम दिया जाएगा। बड़ी हस्ती है, करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती बाबू शेठ बाड़े साहब, इनके बैनर पे अगर गेंद लगती है 2221 दिए जाएंगे। कमाल की गेंद, कमाल की डिलीवरी, रफ्तार का राजा मैंने कहा था इस गेंद को, गेंदबाज को रफ्तार का सौदागर मैंने कहा था गेंदबाज को। विराज मुंडे अच्छी गेंदबाजी करने में माहिर है, कमबैक किया है उन्होंने, मोमेंटम को खींचा। ओवर नंबर 4 में 3 गेंदें हुई है, केवल 1 रन उन्होंने खर्च किया है। बल्लेबाजों को ठंडे करने वाले विराज मुंडे। एक और कमाल की डिलीवरी, एक और अच्छी गेंद, लेकिन वाइड बॉल, वाइड का इशारा आएगा। हमारा क्रॉस एंगल यहाँ से है, वहां से स्ट्रेट एंगल से आप देखेंगे आपको पता चलेगा वाइड बॉल, यहाँ से इशारा आ चुका है। हमारे दोनों ही अंपायर जिनकी तारीफ हमें अब करनी चाहिए, काफी अच्छी अंपायरिंग हुई है। गांव का सरपंच और मैदान का पंच बहुत जरूरी होता है, दोनों अंपायरों की मैं तारीफ जरूर करूंगा। कमाल की गेंद, रफ्तार देखिए, एक्स्ट्रा पेस बीटन द बैटर, यहां से रन छुड़ाने की कोशिश की गई लेकिन लेग बाइज का इशारा आएगा, सिंगल रन लेने से न रोक पाएंगे बल्लेबाज। यहाँ पे राहुल पाटिल कह रहे हैं मुझे स्ट्राइक दो, उन्होंने एकदम चुस्ती स्फूर्ति के साथ चीते की रफ्तार से एक सिंगल छुड़ाया। कई सारे दर्शक आए हैं मैच का आनंद लेने के लिए, क्वालीफाई यहाँ से जरूर सुपर 8 40+ में कई टीमें 8 टीमें क्वालीफाई उनकी हो चुकी है। बल्ले का ये किनारा लगा, कैच का मौका लपका जाएगा, दुर्भाग्यशाली रहे बल्लेबाज, कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन। स्टाइलिश डीजे ऑपरेटर जिन्हें कहा जाता है, ये मजा आ रहा है, वो मजा बढ़ा रहे हैं। अब डीजे प्रमोद देखिए, हमेशा हम कहते हैं देखिए उनके गाने मजा बढ़ाने का काम कर रहे हैं। ऐसे गाने बजने चाहिए, ऐसे गाने मुझे पसंद है, ऐसे आएंगे तो मजा आएगा, गानों का मजा आएगा, मैच का भी मजा आएगा। कांटे की टक्कर ये हो रही है, हाँ देखिए जरा किसमें कितना है दम, जंग कर रखना कदम, लेकिन कौन बनेगा सिंघम, ये मैच इंपॉर्टेंट। कमाल की गेंद, बाउंसर का किया इस्तेमाल, विकेट कीपर के दस्तानों में ये आएगी डॉट बॉल। इसी डॉट गेंद के साथ ओवर नंबर 4 का खेल समाप्त किया जाएगा और 4 ओवर के बाद रन संख्या है, पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद टीम मीर 11 दहिसर की 38 रन 3 विकेट के नुकसान पर। के अंदर डेथ ओवर, आखिरी ओवर ये पहली पारी का जो लेकर आएंगे गेंदबाज रुपेश मुंडे। 12th मैन। कितने और है मुंडे सरने वाले आपकी टीम में? 8। वाह, ये देखिए टोटल 8 खिलाड़ी है, यानी दबदबा है मुंडे सरने वाले खिलाड़ियों का। ओम साई आगासन की टीम में दबदबा है उनका। ये देखिए एक्शन, देखिए कमाल की बॉलिंग एक्शन। कई बार एक्शन भी ऐसी होती है जो गेंदबाज को चकमा देती है। एक एक्शन थी, अगर आपने आईपीएल देखी होगी, जिसमें गुजरात लायंस की एक टीम थी,
कुछ साल पहले, उसमें कौशिक नाम के गेंदबाज थे स्पिनर, उनकी एक्शन अजीबो गरीब एक्शन थी, काफी मशहूर हुई थी वो एक्शन। और यहाँ पे ये गेंदबाज की एक्शन अच्छी है, कई बार ऐसे एक्शन भी बल्लेबाज को हमेशा चकमा देती है। एक्शन भी इंपॉर्टेंट होती है, क्रिकेट के खेल में हर चीज इंपॉर्टेंट होती है। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद, ये देखिए सामने टैप किया इस गेंद को, ओ रनिंग कैच, व्हाट अ ब्यूटीफुल कैच, दौड़कर भागकर छुपट्टा मारा गेंद पर, पकड़ा है कैच। थैंक यू डीजे ऑपरेटर। विकेट यहां से गई है, छटका दिया जाएगा चौथा। आखिरी ओवर, गेंदबाजों की सरेआम कत्लेआम मौत होने वाला ओवर होता है, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी है रुपेश मुंडे, जितनी तारीफ की जाए उतनी कम। चौथे ओवर में विराज ने कमबैक किया, 3 रन दिए मात्र, 2 विकेट भी चटकाई, और यहां से रुपेश मुंडे 5वीं ओवर में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्लोअर लेंथ लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप, आईसीसी का रूल नंबर 22, वाइड बॉल का इशारा आएगा। फॉर्चून लाइव इवेंट्स की टीम इस टूर्नामेंट को लाइव कवर कर रही है, जिन्होंने बहुत सारी उपलब्धियों को हासिल किया है। 200 के प्लस सब्सक्राइबर उनके यूट्यूब के ऊपर, इन्होंने इतनी मशहूरत को हासिल किया, आज एक टेनिस बॉल क्रिकेट के बड़ी बड़ी वेबसाइट में उनका भी नाम लिया जाता है। फॉर्चून लाइव इवेंट्स के माध्यम से जितने भी दर्शक देख रहे हैं, चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब कीजिएगा, और आपका भी मैं स्वागत जरूर करूंगा। सिंगल रन आया, इक्का बहुत बड़ा होता है, अच्छी बाजी को पलटने की ताकत रखने वाला इक्का आया। ठंड के बारे में हम बताएंगे आपको, बिल्कुल बहुत ज्यादा ठंड है, इतनी ठंड है कि हम खुद यहाँ पे स्वेटर पहन के पूरी तरीके से जर्किंग पहन के बैठे, इतनी ठंड बढ़ेगी और, लेकिन यहाँ पे रन आए, 2 रन, इक्का दुक्का ही आ रहा है, पूरी तरीके से बल्लेबाजों को जकड़ कर रखने वाली, कंट्रोल करने वाली है बॉलिंग यूनिट। लोअर फुल टॉस सामने खेला ऑन साइड पर, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सिंगल आया, दूसरे की कोशिश, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 चीते जैसे जंगल में दौड़ते हैं, ये दोनों खिलाड़ी मैदान पर भी उसी अंदाज में दौड़े और पूरा किया तुक्का। रन बने 44 रन, विकेट भी गए 4। अगर आपने फॉर्चून लाइव इवेंट्स को ओपन किया है तो डिजिटल स्कोर कार्ड बताएगा 4 के ऊपर 4 है, ये है टोटल। ये देखिए इस बार किया है बड़ा प्रहार, ये गेंद चली सैर करने, तारा मंडल में आया छक्का। नागांव टीम की कप्तान और टीम घोट की कप्तान, आइए टॉस किया जाएगा। चलिए आइए, नागांव के कप्तान और घोट की कप्तान, दोनों टीमों की कप्तानों को आना है। टॉस इनिंग ब्रेक में कंपलसरी किया जाएगा। 4 ओवर का खेल हुआ, रन बने स्कोर कार्ड पर 5 ओवर में 50 रन, 51 की है जरूरत जीतने के लिए टीम ओम साई अगासन को। आने वाली गेंदें है 30 और जीतने के लिए 51 रनों की जरूरत। नागाव के फेमस छगडे वाला सन्माननीय सुरेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांना विनंती असणार आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय। नागाव गावचे फेमस छगडेवाला म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय सुरेश दादा पाटील साहेब, विनंती असणार आहे की आपण या, आपलं स्वागत। आजकाल बैलगाडा शर्यत फार फॉर्म मध्ये आहे
आणि बऱ्याचशा बैलगाडा शर्यती सातत्याने होत असतात। आज महाराष्ट्र म्हटलं की बैलगाडा शर्यतींची पंढरी असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये। टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल। टॉस किया जाएगा। सन्माननीय नितीन दादा भोईर साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचं आहे। दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय नितीन दादा भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल। नागाव आणि त्यांच्या विरोधात घोट या दोन संघांच्या दरम्यान टॉस। एका बाजूला सन्माननीय उत्तम दादा पाटील, दुसऱ्या बाजूला सन्माननीय नाना दादा पाटील, दोघांच्या नावांमध्ये तुम्हाला कॉल करायचा आहे। लक्षात घ्या सन्माननीय आमचे पावडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय। उत्तम दादा पाटील कॉल केला होता। या ठिकाणी सन्माननीय नाना दादा पाटील आलेले आहेत म्हणजे टॉस जिंकलाय। या ठिकाणी नागाव संघाने प्रथमतः आपला निर्णय सांगायचा आहे। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी समोरच्या संघासमोर घोट संघासमोर तुम्ही खेळताय। याआधी या सीझन मध्ये कधी मॅच झाल्यात किंवा मागील वर्षी मॅच झाल्यात आणि जर झाल्या असतील तर त्याचे काय अनुभव होते? म्हणजे दोघांनी एक एक मॅच जिंकलेली। या मॅच मध्ये दोघांचा जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु कोणते असे खेळाडू असतील ज्यांच्यावरती विश्वास दाखवला जाईल आज? सगळ्याच खेळाडूंवरून असेल पण खास करून प्रथम 4-5 खेळाडू आहेत रोहित, राकेश, सिद्धू यांच्यावर असेल। त्यांच्यावरती आज विश्वास तुम्ही या ठिकाणी नक्कीच दाखवता। शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी असतील। गोड संघ तुमच्या वाडीला प्रथम फलंदाजी आली, किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू। जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितलं। एक मॅच तुम्ही जिंकला, एक मॅच ते जिंकलाय। या मॅच मध्ये जिंकण्याचा तुमचा प्रयत्न नक्कीच असणार आहे, परंतु आता जे ग्रामीण टेनिस क्रिकेट या ठिकाणी चाललेलं आहे त्या खेळाबद्दल तुमचं मत काय आहे? खेळाचं काहीच नाही, पण आता एक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होते। त्यांचा पण खेळ चांगला आहे, आमच्या टीमचा पण खेळ चांगला आहे। जो चांगला 100% देईल तो मॅच जिंकेल। पण आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला। या विभागामध्ये पहिलीच या वर्षीची एवढी मोठी डेनाची स्पर्धा आहे। सन्माननीय उत्तम दादा पाटील साहेब, सन्माननीय नाना दादा पाटील आणि त्यांच्या आयोजनाबद्दलचं मत काय? आयोजन तर एक नंबर आहे आणि आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री दिल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो। शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी असतील। सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम नागाव won the toss and they are going to fire with the ball first. The decision is fielding. Thank you so much. That's it from the toss box. थैंक यू सो मच। हमारे सल्ला तमाम लड़के क्रिकेट रसिकांचे करूयात। जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव डे नाईटचा शामियाना सन्माननीय आमचे पाहुणे ज्ञानदेव भाई पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनापासून स्वागत। सर्व क्रिकेट रसिकांचे करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। आमच्या व्यासपीठावरती मान्यवर त्यांना देखील देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। गेम ऑन लेट्स प्ले। ओम साई आगासन टीमला बनवायच्या 51 73 सुमित मोहित सज्ज झाला। पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालं असतं तर नो स्ट्राईक केला। चित्र विचित्र पाहायला भेटलं असतं। पहिल्याच बॉल वरती करण बेडेकरनं 1 ने सुरुवात केली आहे। भैरव ज्वेलर्सचे मालक पनवेलचे त्यांचं इथे शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागतम। भैरव ज्वेलर्सचे मालक इथे उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। महादेव बेडेकर यांच्याकडून करण बेडेकर साठी लागोपाचे 3 बॉल 3 चौकार
10,000 लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 10,000. लक्षात घ्या उद्या 4:30 फायनलचा मेगा फायनलचा दिवस. पहिली मॅच टीम 40+ नागाव त्यांना फाईट करेल नावाडी 40+ ही 4:30 वाजता मॅच लागेल. संध 40+ आणि नारिवली 40+ हा सामना 5:30 वाजता. नारिवली रेग्युलर आणि नावाली रेग्युलर ही मॅच 6:30 वाजता आणि आगासन 40+ कांबालपाडा 40+ ही मॅच 7:30 वाजता. 40+ देसाई 40+ उंबारली ही 8:30 वाजता. कट केला बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बॉल लाईच्या दिशेनं गोलीच्या रफ्तार लज्जाकत बॉल सीमा पार ठोकलाय चौकार. आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर झाला 5 वरती. निल्सन मडवीनं चौकार केली आहे सुरुवात. फडका इथे चालला 8 फीटच्या वरनं बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय रोहित पाटील त्याला अपयश. बॉल सीमा पार आला लागोपाठचा दुसरा चौकार. रघुनाथ नामदेव बडवी साहेबांचं नागाव याचा देखील शुभागमन आपलं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत. लागोपाठची 2 बॉल 2 चौकार. निल्सन मडवीच्या बॅट मध्ये सुमित वरती आक्रमण. फडका इथे उंच गेला जेलची शक्यता. कॅप्टन महेंद्र भोईरला टिपला मिडॉनला झेल. टी फॉर टच जशाच तसं मृत्यू उत्तर सुमित भोईरला दिलाय निल्सन मडवीला. विकेट कॅरी होतोय ओम साई आगासन टीमला. पहिला धक्का 9 या आकड्यावरती. विकेटचं बटन 2 चौकारानंतर सुमित भोईरनं प्रत्युत्तर दिला. विकेट मिड ऑनला झेल तुम्ही पाहिला कॅप्टन महेंद्र भोईरच्या माध्यमातून पकडला गेला. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नागराज मुंडे न्यू बॅट्समन इन नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी गेला. मैदानामध्ये बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव अभि भोईर दैसर तुमचं देखील स्वागत. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 9 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नागराजाला बॅटिंग करण्यासाठी लक्ष 51 धावेचं पार करायचं उत्तरार्धामध्ये. धावपलकावरती धावा तुम्ही 9 पाहता. षटकातील पुढचा बॉल नागराज साठी. यॉर्कर लाईन साथी स्टरार अफील हलकीशी पाहिली पण साधं अफील ठाली. लाईक 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा पाहता तुम्ही 10 या आकड्यामध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा स्कोरबोर्ड वरती अपील पाहायला भेटली.
षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टायमर इथे चालू आहे, लक्षात घ्या. गावदेवी दहीसर फिल्डिंग लगेचच लावून घ्या. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 तर्रार बॉल हलकी शफील पाहायला भेटली, पंचानं नाकारला. लेग बायच्या स्वरूपात एक धावाली, एक नो स्कोर पुढे चालला आहे स्कोरबोर्ड वरती 10 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल हलकासा कट बॉल रोहित पाटीलच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. बॅकअप आहे तिकडे महेंद्र भोईर. षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला. लक्ष 51चं होतं. धावपलकावरती धावा सुमितनं खर्च केल्यात 11. एक महत्वाची विकेट आणि आता शिल्लक असतील बॉल 24 बॉल मध्ये 40 ची गरज आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. नावाली अँड कडनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आदित्य पाटील. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला तुम्ही करण बेडेकर पाहता. याच्यासाठी महादेव बेडेकर यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार 10,000 रुपये जमा आहेत आमच्याकडे. आदित्य पाटीलला 24 बॉल 40 ची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये P2चं दुसरं षटक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 3 क्षेत्ररक्षण पाहू शकाल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. आदित्य पाटील कट केल्या बॉलला गॅप मधनं आणि तिथे क्षेत्ररक्षण तन्मय जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉल वरती सिंगलला स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा 12 या आकड्यावरती 12 धावा स्कोरबोर्ड वरती. एक न स्कोर 12 वरती तुम्ही पाहता. नागराज मुंडे स्ट्राईकिंगला. षटकातील पुढचा बॉल कट केला बॉलला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे. सुमित उचलतील फेकतील. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जातीये. तिसऱ्याचा प्रयत्न होता. नागराजचा 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता त्यात 14 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच 12-13 नागाव त्यांना फाईट करणारे गावदेवी घोट या 2 टीम मध्ये ब्रेक फाईट मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. पुढची देखील 14 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरा आदित्य पाटीलचं. स्ट्राईकला नागराजला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल बाईटच्या रडारमध्ये उडवलाय. बॉल चालला लॉग ऑन ला उभा सोमनाथ भोईर. त्याच्याकडनं चुकी होणार कशी. पकडलाय जेल टीप लाईट झेल आणि विकेटचा बदल. आदित्य पाटीलला पहिलं यश आणि ओम साई आगासनला दुसरा धक्का. फलंदाज बाद. शेठ बालकृष्ण पाटील यांचा देखील इथे शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि या ऑर्गनायझर उत्तमदादा पाटील आणि नानादादा पाटील यांचे बंधू सतीशदादा पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सतीशदादा तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. गावदेवी दहीसर नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी विराज मुंडे. यंदाच्या अंगामध्ये अष्टपैलू कामगिरी करतो ओमसाई आगासन टीम साठी. तो आता बॅटिंगला आला. एक जबरदस्त गोलंदाज एक जबरदस्त फलंदाज आगासन संघाचा. विराजला तुम्ही पाहता तो 4थ्या क्रमांकावरती
आदित्य पाटीलला तिसऱ्या बॉलवरती यश, त्यानं 3 बॉल 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट महत्वाची. वेळ कमी घ्या प्लीज, वेळ कमी घ्या वेळेच्या बाबतीत. संदर्भ 40+ मॅचेस लवकर झाल्या खऱ्या अर्थानं, तुम्ही वेळ कशाला घेता. षटकातील पुढचा बॉल हा ब्रेकर शॉट अँड फुल चला मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय ठोकला षटकार. विराज मुंडे आल्या स्वतःची ओळख सिद्ध करतोय. त्यानं ठोकला मिड विकेटच्या डोक्यावर आउट ऑफ द फार. षटकाराच्या बरोबरीनं धावसंख्या 20 वरती, 20 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा ब्रह्मास्त्र वॉर्ड ऑफ फिल्डिंग स्वतःच्या बॉलमध्ये. दुसरा अटेनला आता बीट केलं विराजला, खोला त्याला अक्षरशः ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईनचा बॉल. या बॉलवरती सन्मान देण्यास भाग पडलं. धावपलकावरती धावा 20 तुम्ही पाहता. या षटकातील अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 51चा पाठलाग करायचा ओमसाई अगासन टीमला. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. कट करण्याचा प्रयत्न, तेज तर्रार बॉल आहे. पडल्यानंतर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. शटलापासून थोडा दूर ठेवला, पंचानं लगेच सांगितलं बॉल वाईड. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड स्कोरबोर्ड वरती. 1 स्कोर पुढे चालला. 21 या आकडेवरती, 21 धावा स्कोरबोर्ड वरती. या स्पर्धेचे लाडके आयोजक उत्तम दादा पाटील. तुम्ही पाहता भैरव ज्वेलर्स पनवेल, ज्याचं नुकताच आगमन झालं आमच्या LED स्क्रीन वरती. कट केला, चेलची शक्यता. वॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. अक्षरशः एक छलाक उडी मारली, तन्मय भोई न पकडला. जेल संपला विराज चा खेळ. आणि एक धक्का ओमसाई अगासन टीमला. सासूने केली पाठी. सॉरी विकेट मिळाली आदित्यला दुसरी. तन्मयनं झेल कलेक्ट केला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये, आरंभ होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सुमित भोईर लावलं जात आहे. त्यानं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 11 धावा खर्च केल्या. त्याला पुन्हा एकदा आणलं गेलाय तिसऱ्या षटकामध्ये. त्याच्या समोर करणला बेडेकरला पाहता 5व्या क्रमांकावरती विनायक मुंडे बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. विकेवलेलं क्षेत्ररक्षण, क्लिकचा फटका चाला गॅप मध्ये. फिल्डर धावतो अक्षय पाटील. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातात. त्या 2 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती. 23 या आकड्यावरती 23 धावा धावपलकावरती पाहता. 17 चेंडू 28 ची गरज आहे. सुमित भोईर तेज तर्रार लेफ्टी गोलंदाज आहे. मेर 11 गावदेवी दहीसरचा. पहिल्या षटकामध्ये थोडा महागडा ठरला, 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये किती खर्च करणार आहे? ऑल द कार्पेट बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला 1 केली. पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न मिसफील झाली आहे. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव झाली आहे. पूर्ण गुड रायडिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 25 धावा. तुम्ही पाहता चौफेर मैदानाला राऊंड मारतात आमच्या 40+ खेळाडू. मोतीराम पाटील असतील, बालकृष्ण मडवी, अप्पा असतील, मनोहर देसरे खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेला. गोपाळ माडला पण आपण पहिल्याच्या अगोदर गुंडात पाटीलला देखील पाहिला. डबलला महत्व देतोय. करणला माहिती आहे
तेज तर्रार गोलंदाज आहे, तेज तर्रार. हा बॉल वाईड बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. षटक तिसरं प्रगती पथावरती. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला खेळला. बॉल चालला गॅप मध्ये. एक केली पुढे दुसरीचा प्रयत्न. दुसरी होईल का? झाली आहे दुसरी. सेन्सिबल क्रिकेट. डबलला जास्त प्रमोट केलं जात आहे करंजच्या माध्यमातून. त्या 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 28 या आकड्यावरती. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. भैरव ज्वेलर्स जे पनवेलचे त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 7,100 रुपयाचे धनराशी तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. अनंता मडवी भानुदास भोईर अनंता सोनावणे यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं स्टर केला. बॉल चालला गॅप मध्ये. चेस बोटिया फिल्डर तोपर्यंत येतील आणि झाली मिसफील्ड. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. बरोबरीनं स्कोर पुढे चालला 32 या आकड्यावरती. मिस फिल्डिंग झाली रोहितच्या कडनं. अशा चुका मागात पडतील. मेरी 11 गावदेवी दहिसरला. लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने या बॉलला कट केली. एक केली पुढे दुसरीचा प्रयत्न. 2 होतील का? झाल्या 2 न स्कोर पुढे चालला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या स्कोरबोर्ड वरती 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. लक्ष्य 51च. 34 धावा धावफलकावरती या षटकातील. शेवटचा बॉल 23 तर्रार आणि षटक संपलं जात आहे ते तुम्ही पाहताय. 3 षटकाचा खेळ संपला. लक्ष्य 51च. धावफलकावरती धावा त्यात 34.
संतोष शेठ दहीसर आणि महेशभाई नेवाली या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. राहुल पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये 12 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज आहे. षटकातील पहिलाच बॉल खूप चांगला बॉल. पहिला चेंडू डॉट आला. 12 मध्ये 17 बनवायच्यात. मॅच अजून संपली नाहीये. इथून पेरेलेवन गावदेवी दहिसरला गोलंदाजी दमदार करावी लागेल या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचे असेल तर. पुढच्या 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कोण मॅच जिंकणार येणाऱ्या वेळ काल सकेल. फडका इथे बसलाय. झेलची शक्यता. पॉइंटला पकडलाय तन्मय भोईनं. आणखीन एक झेल. विकेटचं पतन. धक्का नंबर 4 मैदानामध्ये लागला. टीम ऑफ सायाका संघाला. विनायक मुंडे शून्यावरती बा करण्यासाठी केजी मुंडे आला 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक तुम्ही 4थं पाहता. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती विकेट. केजवाला बॅटिंग करण्यासाठी. 10 बॉल 17ची अजूनही गरज आहे. 9 स्ट्राईकिंगला करण बेडेकर ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार जरूर पाहिला तो उभा. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा खोदून काढला. अक्षरशः चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहेत तिकडे. एकच धाव. एक पेक्षा जास्त काहीच नाही भेटू शकत. 1ने स्कोर पुढे चालला. 35 या आकड्यावरती. 9 चेंडू 16ची गरज आहे. विजयाच्या समीत ओम साई आघासीसाठी लढतोय झगडतोय. करण एडेकर त्याची विकेट महत्वाची असणार राहुल पाटील साठी. तो विकेट काढेल का त्याच्यावरती प्रतिहल्ला करेल सेट बॅट्समन करण बेडेकर. हे देखील मात्र उत्सुकता लागली आहे ती मायबाप प्रेक्षकांना. मॅच विजयाचा लहरा कोण मात्रेल या मॅच मध्ये अस्तित्व कोण ठेवेल याच्याकडे लक्ष. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली. बीट केलं. करणला आलाय हा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे स्कोरबोर्ड वरती 36 या आकड्यावरती. 9 चेंडू 15. मॅच अजून जिवंत आहे. मॅच कोण जिंकणार कोण विजयाचा जल्लोष करणार कोण पराभूत होणार याच्याकडे लक्ष लागला. षटकातील पुढचा बॉल. यॉर्कर लाईनचा स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये चुकी झाली आहे. थोडी चुकी झाली आहे. बॉल अडकवायला पाहिजे होता. फिल्डिंग थोडी खराब झाली राहुल कर्ण स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये. 1 धाव. सिंगल न स्ट्राईक. रोटेट. केजू स्ट्राईक इनला आला. आता समीकरण 8 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. 8 चेंडू 14. कशा रीतीने यॉर्कर बॉल खोदून काढला. अक्षरशः तुम्ही पाहिला. करण खूप चांगली गोलंदाजी राहुल करतोय. राहुल पाटील एक अविश्वसनीय फलंदाज आहे. तेवढा चांगला गोलंदाज त्याची आता होतीये या मैदानामध्ये. यॉर्कर लाईनचा खोदून काढला बॉल. इथे व्यत्र एका हाताला झेल पकडलाय. कॅच ऑफ द बॅट. एकदा झेल आवडला असेल. 2 डाट आल्यानं सोमनाथ भोईर. हे तो सोमनाथ है. कैसे भी कैच लपकते हैं. नाव तो सुना होगा दहीसर का सोमनाथ. पकडलाय झेल. विकेटचं पतन. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढला. एका हातानं लॉंग ऑन ला उभा. पकडलाय त्यानं कॅच. या भैरव ज्वेलर्स पनवेलचे या त्यांना देखील आपण सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित भैरव
ज्वेलर्स पनवेलचे निलेशजी पाटील उत्तरशिव यांचं देखील स्वागत. समीकरण 7 बॉल 14. काय झेल पकडला यॉर्कर लाईनचा, त्याला प्रत्युत्तर देत असताना लॉंग ऑनला सोमनाथ उभा होता, एका हातानं झेल पकडला. काय झेल होता तो. या भैरव ज्वेलर्सचे पनवेलचे सोन्याचा भाव आता खूप आहे, सोन्याप्रमाणे माणसं देखील तेवढी जपलं जातात. भैरव ज्वेलर्सचे पनवेलचे या त्यांना देखील सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. षटकातील शेवटचा बॉल. किती धावा येतील या बॉल वरती. फटका फसलाय, झेलची शक्यता. रोहित नो मॅच लाईन मध्ये अक्षय होता तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतायत किती, त्या दोनच. किती लांब वर धाव त्याला फेकला असा काय झालं अक्षय. आणि समीकरण 6 बॉल 12 ची गरज. मॅच अजून संपली नाहीये, मॅच जिवंती आहे. पण इथे मुख्य व्यासपीठावरती मान्यवर भैरव ज्वेलर्स पनवेलच्या आमच्या उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती मुन्ना एक जबरदस्त समालोचक ते देखील मॅचला पाहतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू. इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार केला जातो आणि माणसं जपणार हे भरलं. भैरव ज्वेलर्स तुम्ही पनवेलचे पाहता आणि सोन्याप्रमाणे ते देखील माणसं जपतात. भले सोन्याचा असलं भाव तरी माणसाप्रमाणे ते देखील सोन्यासारखं माणसं जपतात. दादा तुम्ही त्याला त्या स्पर्धेत शोभा वाढवली. तुमच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आमचे 2 A1 आयोजक, A1 क्वालिटी राजा म्हणजे रॉयल म्हणजे राजासारखे कारभार उत्तम दादा पाटील आणि नानादादा पाटील तुमचं आभार करतोय. तुम्ही इथे आलात आणि स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिवदास मडवी आपलं देखील सहर्ष स्वागत. भैरव ज्वेलर्स तुमचं देखील या. बँक ऑफ बरोडा नाव चर्चेत आहे. दैसरला असलेले कार्यरत प्रकाश शेठ भोईर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या प्रकाश शेठ भोईर आपलं स्वागत. निलेश पाटील उत्तरशिव आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बघा मॅचचा रिदम तोडू नका प्लीज, लगेचच मॅच सुरू करा. 6 चेंडू 12 धावेची गरज गोलंदाजीसाठी आला तन्मय भोईर. या वर्षामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्याच्या समोर करण बेडेकर. पहिलाच बॉल फसला, फटका नो मॅन स्लाइस मध्ये. या बॉल वरती सिंगल आली आहे, फेकी अकोरेट आली आहे आणि पहिला बाउन्सचा कॉल देखील दिला. उत्कंठा लागली आहे मायबाप प्रेक्षकांना. सामना आगासन की दैसर की आगासन. 5 बॉल विजयासाठी 11 हव्यात. 5-11 तन्मयने रोखल्या. तन्मय हिरो बनेल, गावदेवी दैसर त्याचा सन्मान करेल. पण एका बाजूला लढतो आघासनच्या गावासाठी त्याच्या प्रतिष्ठेसाठी नाव करण बेडेकर नो स्ट्राईक केला. आणि आता गेलेला ओमकार पाटील जो कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रंट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. कॅप्टन आता काय करेल मात्र आघासन टीम साठी. तन्मय त्याच्या समोर आहे. लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये, गॅप खूप मोठी आहे. चाललाय बॉल बॉडी लाईनच्या दिशेने फिल्डरला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर. दडपण गावदेवी दैसर वरती आलाय चौकार. बॅटिंग करणाऱ्यांचे विकेट 4, आता विकेट यांचे 5 गेले. आकाशनचे दहिसरचे 4 गेले होते. कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील. 4 चेंडू 7 ची आता गरज आहे. 4 बॉल 7 मिसफील्ड झाली आहे. मीर 11 गावदेवी दहिसरची. अथर्व बेडेकर यांच्याकडून जर ओमसाई आकाशन जिंकली तर 2000 रुपयाचे कॅश प्राईज.
मिसफील झाली. आता ही सर गावदेवी मिहिर 11 गावदेवी दहिसर नव्यानं आज संघ उतरला. बबन रामा पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप आहे स्पेशर देखील तेवढाच हाला. लेग वाईडच्या स्वरूपात एक धाव. समीकरण बनलं 3 चेंडू 6 धावा. विजयाच्या समीत उभा ओमसाई आकर्षण संघाचा करण बेडेकर, त्याच्याकडे लक्ष असेल. तो सेज बॅट्समन जो सलामीला गेला होता, तो मात्र खेळतोय ओमसाई आकाशासाठी. मॅच जिंकणार कोण याच्याकडे देखील लक्ष लागला मायबाप प्रेक्षकांचं. एका बाजूला मिहिर 11 गावदेवी दहिसरला सेलिब्रेशन करावे असेल तर फिल्डिंग आणि गोलंदाजी तन्मय भोईला चांगली करावी लागेल. 51चं लक्ष. 3 चेंडू 6. करण बेडेकर समोर अप्रतिम दर्जाचा फलंदाज आहे. त्याला रोकेल का, त्याची विकेट येईल का? फटका चालला फॉरीलाईटच्या बाहेर. नाम आहे करण बेडेकर. सामना जिंकला ओमसाई आकाशन संघानं. विजयाच्या समोर उभा तो लढला. आपल्या आकाशन गावासाठी सामना जिंकला ओमसाई आकाशन. वेल प्ले बॉयज टीम. हाडला मिहिर 11 गावदेवी दहिसर प्रयत्न चांगला राहिला. ज्यांनी पराजय